जोगेश्वरी विधानसभा मतदारसंघातील वॉर्ड क्रमांक 77 हा वॉर्ड सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित झाला असून या वॉर्डमधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने माजी नगरसेविका सौ शिवानी शैलेश परब यांना नगरसेविका पदासाठी रिंगणात उतरवले आहे। मागील निवडणुकीत बाळा नर हे या प्रभागातून नगरसेवक निवडून आले होते। बाळा नर हे आता जोगेश्वरी विधानसभेचे आमदार आहेत। सौ शिवानी परब यांचे पती शैलेश परब हे माजी नगरसेवक असून गेली अनेक वर्ष शिवसेनेचे ते काम करीत आहेत। शैलेश परब यांनी वयाच्या 18व्या वर्षी शिवसैनिक म्हणून राजकारणात कामाला सुरुवात केली। शिवसेनेच्या आंदोलनात व समाजकार्यात सहभागी व्हायला त्यांनी सुरुवात केली। त्यांची कामाची पद्धत पाहून शिवसेना ग्राहक संरक्षण पदाची जबाबदारी पक्षाने त्यांना दिली। मेघवाडी, श्यामनगर, इंदिरानगर, गोणीनगर विभागातील 15 वर्ष शाखा प्रमुख म्हणून शैलेश परब यांनी काम पाहिले होते। त्यानंतर 5 वर्ष पंप हाऊस, शंकरवाडी, मेघवाडी येथे नगरसेवक म्हणून त्यांनी काम पाहिले आहे। त्यांच्या पत्नी सौ शिवानी शैलेश परब यांनी 5 वर्ष नगरसेविका म्हणून यशस्वीपणे काम पाहिले आहे। आता पुन्हा सौ शिवानी शैलेश परब यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून वॉर्ड क्रमांक 77 मधून नगरसेविका पदासाठी उमेदवारी देण्यात आली आहे। शैलेश परब यांचा वॉर्ड क्रमांक 77 मध्ये जनसंपर्क दांडगा आहे। आपल्या वॉर्डमधील जनतेच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी धावून जाणारा शिवसैनिक अशी शैलेश परब यांची ओळख आहे। आमदार बाळा नर यांच्यासह स्थानिक शिवसैनिकांचे मोठे पाठबळ सौ शिवानी शैलेश परब यांच्या पाठीशी असल्यामुळे त्या वॉर्ड क्रमांक 77 येथून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या तिकिटावर नगरसेविका म्हणून 100% निवडून येतील असा विश्वास येथील स्थानिक शिवसैनिकांनी व्यक्त केला आहे। सौ शिवानी शैलेश परब यांच्या निवडणूक प्रचाराला जोरदार सुरुवात झाली आहे। प्रचार फेरीत स्थानिक शिवसैनिकांसह ज्येष्ठ शिवसैनिक आणि महिला मोठ्या प्रमाणात सहभागी होत आहेत। वॉर्ड क्रमांक 77 मधील समस्या सोडवण्यासाठी आपण पुढील 5 वर्ष बांधील राहू असा विश्वास सौ शिवानी शैलेश परब या मतदारांना देत आहे।